या ठिकाणी माननीय श्री गुलाबरावजी देशमुख सर वक्ते यांचा सहस्त्र शब्ददर्शन सोहळा आणि त्यासोबतच त्यांच्या भूताल या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होते आहे. इथे आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आलेल्या सर्व पाहुण्यांचं सुद्धा काळजी घेत असतो माळी आणि आमच्या चिमुकीला हवी आहे तुमची टाळी. तुमच्या ह्याच काळाच्या गजराशी गणेशासाठी आपण आगमन करतो आहे की आजच्या त्या कार्यक्रमामध्ये त्यांचं सुद्धा आगमन असं दिशा मंगलाई
त्यासोबतच आज या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागतही आपण योगेश्वरी ताईंच्या सध्या सुमधुर स्वरांनी करणार आहोत। मी योगेश्वरी ताईंना परत एकदा विनंती करते की आपण या ठिकाणी स्वागत गीत सादर करावं। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे योगेश्वरी ताई यांच्यासाठी। एवढ्या सुंदर आवाजात त्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापासून ते आत्तापर्यंत आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं। या आत्ताच आपल्यामध्ये नेमकंच आगमन झालेले आहे कवी अनंत राऊजी यांचं। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि या ठिकाणी वडाचं एक छोटंसं झाड ठेवलेलं आहे त्याचं पूजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। आजच्या कार्यक्रमाच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन आणि त्यासोबत वडाच्या झाडाचे पूजन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करावी। आणि हे पूजन आणि दीप प्रज्वलन
शंकरनाथ करणार आहेत. त्यासोबतच मतदारसंघाचे माननीय आमदार किरणरावजी सरनाईक सर या ठिकाणी उपस्थित मूर्तिजापूर मतदारसंघाचे पौर्णिमा पूर्ण झाल्यानंतर हा सहस्र चंद्रदर्शन सोहळा पौर्णिमेचं दर्शन झाल्यानंतर हा सहस्र चंद्रदर्शन सोहळा प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटेत नसतो, पण खरोखर हे सौभाग्य सणामध्ये माननीय श्री गुलाबरावजी देशमुख सर यांचं की आज त्यांचा हा भव्य दिव्य नेत्रदीपक सहस्र चंद्रदर्शन सोहळा आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहोत. थोर महात्म्यांचे विचार फक्त वाचून वाचून चालणार नाही. जे विचार वाचून आम्ही डोक्यामध्ये घेतले आता ते जमलेले सर्व स्नेहीजनांचे आत्मसौख्यांचे आणि मित्रमंडळींचे देखील संपूर्ण देशमुख परिवाराच्या वतीने या ठिकाणी शब्द स्मरणाने स्वागत करतो. कार्यक्रमाकरता आलेले सर्व मान्यवर आणि आज आपण एका पाहताय किंवा इथं नको तिथं ढगफुटी होते आहे, तापमान खूपच वाढते आहे. जेव्हा जे पाहिजे ती मिळत नाही तेव्हा पर्यावरणाशिवाय पर्याय नाही. या पर्यावरणाला पूरक असता एक वृक्ष संवर्धन आणि वृक्ष जलात्मन हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आदरणीय अजितदादा गावांनी, कृष्णा भाऊ, जगदीश दादा आणि भरणी या सर्वांच्या विचारातून आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. पुन्हा एकदा मान्यवरांना धन्यवाद देतो आणि माहिती देतो. स्वस्तिर्भवतु शांतिर्भवतु मंगलभवतु पूर्णभवतु जीवेत शतशतं जीवेत शतशतं जीवेत शतशतं. ओम शांति 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 सुशांतिर्भवतु. धन्यवाद पांडे सर. आणि सध्या मंचावरती जेवढी लोक बसलेली आहेत त्यासोबतच आताच आदरणीय पांडे सरांनी सुद्धा इतके सुंदर मंत्रोच्चार केले. या सगळ्यांचं शब्दांवरती प्रभुत्व आहे आणि मला नेहमीच असं वाटतं की शब्दांना अमरत्व प्राप्त आहे, पण पुस्तकांना मात्र चिरंजीवी असण्याचं आशीर्वाद लाभलेला आहे. आणि ह्याच पुस्तकाचं प्रकाशन आज या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी आपल्या पाहुण्यांचं स्वागत, जरी स्वागत ठिकाणी झालं असलं तरी सुद्धा या ठिकाणी आपण आपल्या पाहुण्यांचं एक रीतसर स्वागत करणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये जे आपले सत्कार मूर्ती आणि लेखक आहेत माननीय गुलाबरावजी देशमुख सर यांचं स्वागत सर्व मान्यवरांच्या हातून या ठिकाणी आपण करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की या ठिकाणी आपण आदरणीय गुलाबरावजी देशमुख सर यांचं स्वागत करावं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री किरणरावजी सरनाईक सर यांचं स्वागत करण्यासाठी मी शेख अन्सार आणि मनोज अग्रवालजी यांना पाचारण करते. आदरणीय किरण सरांसाठी त्यासोबतच माननीय अमोदर आंबेडकर यांचं स्वागत करण्यासाठी मी दिवाकरजी देशमुख यांना पाचारण करते.
या ठिकाणी जीवनराजे देशमुख हे अमोदर मेटकर यांचं स्वागत करत आहेत आणि त्यासोबतच मूर्तिजापूरचे माननीय आमदार हरीशजी पिंपळे सर यांच्या वतीने या ठिकाणी गुलाबरावजी देशमुख सर वक्ते यांचा सत्कार करण्यात येतो आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आदरणीय देशमुख सरांसाठी. त्यासोबतच माननीय आमदार हरीशजी पिंपळे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर संजय साळवीकर आणि ॲडव्होकेट निलेश कानकिरे सर यांना पाचारण करते. आणि किरण सरनाईक सर हे गुलाबराव देशमुख सर यांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत. तसेच अमोलदादा मेटकरी सुद्धा या ठिकाणी बॅकग्राऊंड म्युझिकचा एवढा जास्त आवाज आहे की तुमच्या टाळ्या माझ्यापर्यंत पोहोचतच नाही आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्व मंडळांसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फडणे सर यांच्यासाठी. त्यासोबतच कवी अनंत राऊत सर यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर कृष्णा वक्तेजी यांना पाचारण करते. त्यांचे सुपुत्र डॉक्टर कृष्णाजी वक्ते सर हे कवी अनंतरावजी यांचे या ठिकाणी स्वागत करत आहे. त्यासोबतच मी परत एकदा इथे आलेल्या सर्वांचं मनापासून आणि माझ्या शब्दसोनाने स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी माननीय गजाननजी हरणे सर यांना पाचारण करते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानवांना मी प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमन करतो. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायची आहे. त्याचं प्रास्ताविक माझ्याकडे आलेलं आहे. कुटुंबाचे वटवृक्ष हे शब्द उच्चारताना डोळ्यासमोर उभा राहतो एक असा व्यक्तिमत्वाचा वटवृक्ष ज्याच्या पायथ्याशी पिढ्यानपिढ्या थांबत गेले, ज्यांनी केवळ आपल्या कुटुंबाचे नव्हे तर समाजाच्या असंख्य मनाचे छत्रपती होऊन संरक्षण केले, मार्गदर्शन दिले. आज आपण अशाच एका तेजस्वी, अनुभवी, कर्तृत्ववान, समाजभान असलेल्या व्यक्तिमत्वाचा सोहळा साजरा करतो आहे. आदरणीय गुलाबराव देशमुख वक्ते होडकर सरांचा शस्त्र चंद्रदर्शन व आत्मचरित्र भिका प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आजच्या या सोहळ्याचे औचित्य अत्यंत विशेष, हृदयस्पर्शी व प्रेरणादायी आहे. जीवनाच्या 81व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या गुलाबराव सरांनी केवळ प्रशासनाच्या माध्यमातून नव्हे तर समाजकार्य, पारिवारिक मूल्य संस्कार आणि जीवन दृष्टी यामधून असंख्यांना वाट दाखवली आहे. त्यांच्या जीवनातील अनुभव, संघर्ष, मूल्य आणि विचार या साऱ्या गोष्टी भिका या आत्मचरित्रातून सुस्पष्टपणे समोर येत आहे. भिका ही फक्त आठवणीची गोष्ट नाही, ती एक युगकथाच आहे. एक सामान्य ग्रामीण गरीब घरातून गप पावलेली पण असामान्य इच्छाशक्ती आणि कर्तृत्वाने यशस्वीकर गाठणारी ही जीवनगाथा आहे. भिका म्हणजे समाजातील प्रत्येक गरजू, मागणाऱ्या, लढणाऱ्या आणि वाढवणाऱ्या त्या मनात नांदणाऱ्या अनुभव. आजच्या या दिवशी आम्ही सर्वजण केवळ गुलाबराव देशमुख यांना सन्मानित करत नाही आहोत तर त्यांच्या जीवन कार्याला, विचारांना आणि त्यांच्या मनाचा विश्वास त्याला नमस्कार करतो. सहस्त्रदर्शन सोहळा म्हणजे हे आध्यात्मिक सामाजिक सोहळा असतो. 1000 पौर्णिमा पाहिलेलं वय, अनुभवाचा अमृतकुंभ हा केवळ आयुष्यातील एक अगणितीय नोंद आहे, तर ही एक जीवन यात्रेची सुवर्णमुद्रा आहे. गुलाबराव सरांच्या 81 वर्षाच्या जीवन प्रवासात आलेल्या वळणवाटा, त्यांची चिकाटी, त्याग, संयम, कार्यप्रवृत्ती या सर्वांचा आज आम्ही साक्षात उत्सव साजरा करत आहोत. त्यांनी नायक तहसीलदार म्हणून जे कार्य केले त्यात पारदर्शकता, कर्तव्यनिष्ठता आणि जनतेच्या समस्या सोडवण्याची तळमळ. प्रशासन म्हणजे केवळ कागदावरची फाईल नव्हे तर माणसाच्या आशा, अपेक्षा याची पूर्तता हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली. परिवाराचे आधारस्तंभ गुलाबराव सर हे फक्त एक अधिकारी किंवा समाजसेवक, साहित्यिक नव्हते. ते एक कुटुंब प्रमुख, एक शिस्तप्रिय व प्रेमळ, पितृतुल्य व्यक्तिमत्व होते. त्यांच्या सहचरी सौ अंजिरीबाई यांचं मुख्य योगदान त्यांच्या मुलामुलींचे जावाचे शिस्तबद्ध वाटचाल, त्यांच्या नातवांची प्रगती यामध्ये त्या घरातल्या मूल्यांची झलक दिसते. आजचा कार्यक्रम म्हणजे कुटुंब, समाज आणि विचाराचा संगम आहे. नातेवाईक, मित्रपरिवार, समाजसेवक, साहित्यिक, कवी, कार्यकर्ते सर्वांनी एकत्र येऊन या विचारवंत जीवनाचा उत्सव साजरा करतो आहोत. विकास जीवनातलं जगण्याचं हस्तलिखित गुलाबराव सरांचं आत्मचरित्र
आहे. भिका हे केवळ आठवणीचं संकलन नाही, तर प्रत्येक पानावर जरा अश्रू, प्रेरणा आणि जाणीवेचा गार आहे. भिका म्हणजे एका नायक देशोधराच्या अनुभवाची, चुकांमधून शिकलेल्या गोष्टीची आणि समाजात जे काही चांगलं उभं करता आलं त्याच्या गुणांची नोंद आहे. या पुस्तकात गावागावात फिरून माणसं जोडणारा प्रशासकीय अनुभव आहे, तर दुसरीकडे निसर्ग, साहित्य आणि जीवनदृष्टी व जीवनाचा अनुभव याची गंध माधुर्याने भरलेली पाने आहेत. आजचा स्नेहमिलन म्हणजे एका वटवृक्षाच्या फांद्या पानांनी गारवा घेत एकमेकांना भेटण्याचा, ओळखीच्या नात्यांना अधिक घट्ट करण्याचा क्षण आहे. आपला स्नेह, आपली उपस्थिती, आपले प्रेम म्हणजे आजच्या दिवसाची खरी शोभा आहे आणि सार्थकता आहे. आपल्या शुभेच्छा आणि प्रेरणेमुळे या जीवन प्रवासात सशक्तीची ऊर्जा लाभली आहे. आपल्या सगळ्यांची उपस्थिती म्हणजे गुलाबराव सरांच्या आयुष्यातील एक मोठा यशाचा मानबिंदू आहे. उपस्थित मान्यवरांचे शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार ॲडव्होकेट माननीय किरणरावजी सरनाईक सर यांची उपस्थिती हीच एक मोठी सौभाग्याची बाब आहे. त्यांच्या विचारशील नेतृत्वाला आणि सुसंस्कृत नेतृत्वाला आमचा मानाचा मुजरा. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोलजी मिटकरी सर, आमदार हरिजी पिंपळे या सर्वांच्या उपस्थितीने आजचा सोहळा केवळ एक पुस्तक प्रकाशनापुरता मर्यादित न राहता एक सामाजिक व वैचारिक मेळा बनला. विशेषतः अनंत विठ्ठल राऊत यांच्या काव्य संपन्न सादरीकरण म्हणजे गारव्याचा एक अविस्मरणीय क्षण ठरणार आहे. आपण दिलेल्या प्रेमाची, स्नेहाची आणि सहवासाची आठवण भिकाच्या पानापानामध्ये आहे आणि आमच्या अंतःकरणात सदैव कोरलेली राहील. आपण या कार्यक्रमात केवळ पाहुणे म्हणून नव्हे तर परिवाराचा भाग म्हणून सहभागी झालेले आहात याची आम्हा सगळ्यांना कल्पना आहे व सार्थ अभिमान सुद्धा आहे. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून डॉक्टर कृष्णराय वक्ते, अण्णा देशमुख मित्र परिवार, किरण ग्रामिका संस्था बोर्ड, निर्भय जनआंदोलन अकोला यांच्याशी जोडलेल्या मान्यवरांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले. या कार्यक्रम सामाजिक बांधिलकीने व्हावा म्हणून अनेक सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये या कार्यक्रमाच्या स्वरूपात अनेक बदल घडून पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपाय म्हणून 81 वृक्षाचा वाटप त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावागावातून वृक्ष लावण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. त्याचबरोबर गुलाबरावजी यांच्या वर्धावेळे तिथं त्यांचं वजन केलं जाईल. त्या वर्धावेळे शैक्षणिक साहित्य अकोट येथील श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट द्वारा चालवण्यात येणाऱ्या वारकरी शिक्षण घेणाऱ्या मुलांना तसेच पारधी समाजाच्या मुलांसाठी चालत असलेल्या शाळांना सुद्धा हे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारे भिका प्रकाशन सोहळा कार्यक्रम हा सामाजिक बांधिलकीचा सोहळा कसा होईल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे व तो आज यशस्वी होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. या आनंदाच्या सोहळ्यात आपण सर्व सहभागी होऊन आमचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल आपल्या सर्वांच्या आयोजकाच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय. डॉक्टर कृष्णा वक्तेजी यांना सुद्धा आचरण करते की आपण सुद्धा मंचावरती आहोत. मला जमलेल्या सर्व स्नेहजनांना, आत्मसोबतीयांना, मित्रमंडळींना मान्यवरांना सांगायचं की भिका हे आत्मचरित्र पुस्तक मला सहजतेने जेव्हा वाचल्यानंतर सांगितलेलं आहे की लोभाने जवळ आलेल्या माणसांपेक्षा प्रेमाने जवळ आलेल्या माणसांना हृदयामध्ये स्थान द्यावं, आत्म्यामध्ये त्यांना कोंडावं आणि बिंदूमध्ये त्यांची झरास करावी. भिका या आत्मचरित्र पुस्तकाने मला सहजतेने सांगून दिलं आहे की आयुष्यामध्ये जर मित्र मिळाले नसते, सहजतेने गुलाबरावजी लिहितात भिका या पुस्तकामध्ये की आयुष्यामध्ये जर मित्र मिळाले नसते तर मला कळलं नसतं की रक्ताच्या नात्यापेक्षाही त्यांच्यासोबत कुठलंही नातं नाही असली माणसं जीवनामध्ये फार महत्त्वाची असतात. कार्यक्रमाकरता बाळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय कीर्ती बापूजी देशमुख यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व देशमुख कंपनीच्या वतीने मित्रपरिवाराच्या
कीर्तिजी बापू देशमुख साहेब यांच्या शब्दसुमनांनी या ठिकाणी स्वागत करतो. आणि भिकात्मा चरित्र पुस्तक मला सहजतेने सांगून जाते आहे की मित्रांनो, भाग्यवान ते लोक नसतात. गुलाबरावजी सहज आणि हलक्या हाताने लिहितात की भाग्यवान ते लोक नसतात की जीवनामध्ये सर्व ज्यांना चांगलं मिळतं. भाग्यवान खरं तर ते लोक आहेत ज्यांना जीवनामध्ये जे मिळतं ते त्यांनी चांगलं करायचा प्रयत्न केलेला असतो. भिका आत्मचरित्र पुस्तक मला सहजतेने सांगून जातो की हेलावे जनसागर माझे अवतीभोवती. सहजतेने आणि तेवढ्याच कोवळ्या अंतःकरणाने हलक्या हाताने गुलाबरावजी सहज लिहितात की हेलावे जनसागर माझे अवतीभोवती. सांग भगवंता ही नाना रूपे तुझीच का नव्हती. मनामनातून त्यांच्या होती तुझीच प्रेरणा. कर्मातून होती त्यांची तुझीच चेतना. भगवंता सांग कसं वजा करू मी तुला त्यांच्या सुखदुःखातून. म्हणून मी कधीच म्हटले नाही विधात्या तू मदला दे दर्शन. विधात्या तू मदला दे दर्शन. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो. आज आपल्या राजराजेश्वर नगरीमध्ये एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार गुलाबरावजी देशमुख वक्ते पेंडकर काकाच्या सहदर्शन सोहळा व त्यांच्या लिखित भिकाजी पुस्तक आणि आज जागतिक वडील दिवस असं 30 सूत्री कार्यक्रमाला सत्कारपूर्ती उपस्थित असलेले गुलाबराव देशमुख काका, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट किरणजी सरनाईक साहेब, अमरावती शिक्षक मतदारसंघ, आमचे सहकारी आमदार अमोलदादा गडकरीजी, आमचे दुसरे सहकारी नितीन देशमुख साहेब, गजानन हडदेजी आणि राऊत साहेब, उपस्थित सन्मान्य मन सोबत बसलेले सगळे कुटुंबातील नागरिक, समाज बांधव, उपस्थित माझे मायबाप, बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांना माझा नमस्कार. अनेक कार्यक्रम मी पाहिले, अनेक कार्यक्रमाला मी गेलो, पण कौटुंबिक कार्यक्रम ज्या मुलांना संस्कार गुलाबराव काकांनी दिले, त्या मुलांनी वडिलांचा 81वा वाढदिवस साजरा करावा आणि इतका सुंदर करावा असा पहिला श्रम माझ्या जीवनातला आहे. माणूस जन्माला आला तेव्हापासून अनेक चढ उतार पाहत राहिले, अनेक अडी अडचणी आपदा त्याच्यावर येत असतात आणि तो त्याला मात देत आपल्या जीवनाचा हा रथ पुढे हाकलत देत असतो. असं गुलाबराव काकांचं जीवन आहे. शिक्षण घेतल्यावर महसूल विभागामध्ये नोकरी करत नायब तहसीलदार म्हणून जनतेची सेवा केली. एक समाजसेवक, एक लेखक, एक कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व, निसर्गप्रेमी आणि आज आनंदाला सांगायचं आहे कुटुंबाला ज्या पद्धतीने त्यांनी शिक्षण दिलं, सांभाळलं आणि त्यांनी संस्कार केले. कारण फार कमी आजकाल असं पाहायला भेटते की एकत्रित कुटुंब आहे आणि सगळ्यात मोठा आनंद काय आहे की आबाजींचा वाढदिवस नातवानी सुद्धा आणि इतका सुंदर करावा, याच्यापेक्षा भाग्य कोणतं करू शकत. आणि गुलाबराव काकांनी त्यांच्या 51 वर्षाचा लेखा झोका भिका पुस्तकाच्या माध्यमातून आज आपल्या सामने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या पुस्तकाचं अनावरण झालं. या पुस्तकाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज आधुनिक युगामध्ये इंटरनेट आलं असेल, टीव्ही आले असेल, मोबाईल आले असेल, पण लेखन आणि पुस्तकाचं महत्व कधी कमी होऊ शकत नाही. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून काकांचे चढ उतार, त्यांना झालेली त्रासदा, पण त्यांना सांभाळणारे आमच्या काकू. कारण
यशस्वी पुरुषाच्या मागं माणूस किती मोठा असला, घरातली कला असला की त्याचं बाहेर डोकं चालत नाही. पण कुटुंब चांगलं असलं, सांभाळणारे चांगले असले, समजून घेणारे चांगले असले, पुढे नेणारे चांगले असले, करून घेणारे चांगले असले, अशी साथ आमच्या काकूंना त्यांना दिली. आणि आज सांगताना अजून आनंद होत आहे की त्यांनी जे संस्कार मुलांना दिले, अशा राजश्री जगदीश देशमुख, रंजना देशमुख, सुचिता देशमुख, विजया देशमुख, किरण देशमुख, अधीराबाई देशमुख, आमच्या या सगळ्यांनी 81 वर्षाचा जो पडाव पार करत असताना त्यांच्या सुखादुखात खंबीरपणे उभे राहिले. मग तो आनंदाचा क्षण असो, काही अडचणीचा क्षण असो, तेव्हा कुठे आज 81 वर्ष पूर्ण केलेलं आहे. खरं तर आपण म्हणतो की 60 वर्षाचे झाले गव्हर्नमेंट रिटायर करते. रिटायर गव्हर्नमेंट काय करते? माणूस फक्त कर्तृत्वानं रिटायर नाही होत, नावाने रिटायर होते. माणसाची जबाबदारी सुरूच राहत असते. आणि ती काकांनी 60 वर्ष झालं आता आपण सेवा करावं असं त्यांच्या मनात होतं. पण जनतेची सेवा करताना वयाच्या बोनस लाईफमध्ये खरं तर हा वरचा जो प्रेड असते 21 वर्षाचा आणि 60च्या नंतरचा नाता रमते दाबाजी. पण काका तसे नाही आहे, रमले नाही. त्यांनी त्यांचा क्षण जोपासला. आणि आज वाढदिवसाच्या निमित्त आज तुम्हाला माहिती आहे पर्यावरणाचा विषय आहे. पर्यावरणाच्या दिवसाच्या निमित्ताने त्यांनी वाढदिवस तर साजरा करून घेतला, पुस्तकात अनावरण करून घेतला, पण आज वृक्षाची पूजा करून घेतली. आणि अशा वृक्षाची पूजा केली की 200-200 वर्ष या वृक्ष, 500 वर्ष या वृक्षात काही होत नाही आणि कायम आपल्याला ऑक्सिजन देत असते. आज जो गरीब विद्यार्थ्यांना मदत त्यांच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे सामाजिक दृष्ट्या वाढदिवस त्यांनी साजरा केला, पुस्तकाचं अनावरण केलं. आज 81 वर्षाचा पडाव जे पार करत असताना या कार्यक्रमासाठी आम्ही इथं आलो. आणि आज खरं मनस्वी आनंद होत आहे की अनेक कुटुंबामध्ये आम्ही पाहिलं, पण आज या देशमुख कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण असे मुलं भाग्यानं लागतात, भाग्यानं भेटतात. आणि असे नातू तर किती जन्माचं पुण्य असेल तर भेटणार आहे की आबाजीचा वाढदिवस आमचा साजरा करायचा आणि ते अकोल्याच्या ठिकाणी मराठा मंगल कार्यालयामध्ये साजरा करायचा, सामाजिक दृष्ट्या साजरा करायचा, पुस्तकाचं अनावरण करायचं. कारण आबाजीने जे कष्ट घेतले त्या कष्टाचं अधिरेखित केलेलं एक पुस्तक भिका, या पुस्तकाचं अनावरण झालं. या पुस्तकाला मी शुभेच्छा देतो. काकांना 81 वर्षाच्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. गजानन काका तुम्हाला उलंड आयुष्य देव, चांगलं आरोग्य देव, तुमचं जनकल्याण कामावर सुख, शांती, समृद्धी सगळ्या टाकायचे आरोग्य आणि दीर्घायुष्य आपल्याला देव अशी गजाननाची प्रार्थना करतो. मुख्य मतदारसंघाच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो, माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि आज तुमच्या मुलांनी आपल्या समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला. म्हणून या दोन्ही भावांचे, नातवांचे, आमच्या काकूचे आणि या देशमुख परिवाराच्या मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो की आज ऐतिहासिक कार्यक्रमाच्या या सोहळ्याला मला उपस्थित राहून याचं साक्षीदार होता आलं. आणि 75 वर्षाचे कार्यक्रम खूप केले काका, पण हा माझ्या जीवनातला, आता मला 49 वर्ष झाले, 16 वर्षामध्ये आमदार होऊन झाले. पण या 16 वर्षात तुमच्यामुळे 81 पाहण भेटली. गजानन तुम्हाला 100 वर्षाचा आयुष्य देऊ आणि त्या कार्यक्रमात मी हातात असो अशी गजानन महाराज प्रार्थना करून आपल्याला वाढदिवसाला शुभेच्छा देतो, आपल्या पुस्तकाला शुभेच्छा देतो. आणि माझी गाडीची वेळ झाली म्हणून आपल्या सगळ्यांची रजा घेतो. भारत माता की वंदे. धन्यवाद. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय हरीशदादा पिंपळे यांनी जे ज्वलंत असलेले एक विचार तुमच्या आमच्या समोर मागले, खरोखर हृदय गळून टाकणारं त्यांचं ते वक्तव्य होतं. नुकत्याच आपल्या या कार्यक्रमामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे, बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय नितीन बापूजी देशमुख साहेब, देशमुख कुटुंबियांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याकरता मी आमंत्रित करतो आदरणीय जगदीश भाऊ देशमुख, आदरणीय आशिषदादा गावडे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय नितीनजी देशमुख साहेब यांचा सत्कार करावा. दलाई लामा सहजतेने एका पत्रामध्ये लिहून जातात की आमच्या काळामध्ये इमारतीची उंची खूप वाढली, पण कुटुंब दुभंगली, रस्ते रुंद झाले, दृष्टी अरुंद झाली, शहाणपण पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण मागलं. हा काळ उंच माणसाचा पण खुज्या व्यक्तिमत्वाचा. आदरणीय असल्या काळामध्ये राऊत साहेब
कुटुंब वत्सल जीवनामध्ये जेव्हा असं घडतं ना, तेव्हा खरोखर त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढील सूत्रसंचालन भार देतो. आजच्या या विका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सत्कार मूर्ती, ज्यांचा आपण तुमचा सत्कार करत आहोत असे माननीय गुलाबराव देशमुख साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमदार किरणजी सरनाईक साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी आदरणीय आमदार अमोलजी मिटकरी यांनी नुकतंच भाषण केलं असे आदरणीय आमदार पिंपळे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय हरणेजी आणि या कार्यक्रमाला सर्व इथं उपस्थित असलेले माझे पिंपळी आणि बंधू. खरं तर म्हणजे इथं आल्यावर असं वाटत होतं की काही एखादी जाहीर सभा आहे, कारण की वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला एवढी मोठी अफाट गर्दी इथं उपस्थित आहे, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून हृदयापासून आभार मानतो. 81 वर्षाचा वाढदिवस साजरा करत असताना आणि त्यांचं पुस्तकाचं विवेचन करत असताना एवढे मोठी गर्दी आणि एवढे लोक उपस्थित राहणं म्हणजे त्यांनी त्यांच्या 81 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी नोकरीत असताना सर्वसामान्यांची सेवा केली, जे काही प्रश्न सोडवले आणि रिटायर झाल्यानंतर जे समाजकार्य केलं, त्या खऱ्या अर्थानं त्या कार्याची ही पावती आहे. या कुटुंबाशी माझे जवळपास 35 वर्षापासून या कुटुंबाची माझा संबंध आहे. यांचं भोडगाव माझ्या मतदारसंघातच येते. मतदारसंघामध्ये असून हा परिचय माझा त्यांच्या मुलाचा, माझा कृष्णाचा, आमचा गेल्या 25-30 वर्षापासूनचा परिचय आहे. नाव गुलाबराव आणि पुस्तकाचं नाव भिका. ते लहानपणी त्यांचे आई वडील त्यांना आदरानं भिका म्हणायचे होते आणि नंतर त्यांना गुलाबराव म्हणून असं त्यांचं सर्व्हिस बुकमध्ये रेखाट असल्यावर गुलाबराव असं नाव प्रसिद्ध झालं. मी वयाच्या 23 किंवा 22 वर्षाचा असेल त्यावेळेस मला तहसीलमध्ये काम पडलं होतं. तेव्हा नायब तहसीलदार अकोला तहसीलमध्ये बापू होते. आता जुना काळ कसा होता, परंतु त्यांची कारकिर्दी कशी गेली आणि काम करण्याची कशी पद्धत होती हे कोणी सांगण्यापेक्षा मी जोडून त्यांना पाहिलं. मी माझ्या कामासाठी गेलो होतो आणि लगेच त्यांनी काम, त्यावेळेस मी वयाच्या 22-23 वर्षाचे असताना त्यांनी तात्काळ करून त्याला नुकतेच नायब तहसीलदार म्हणून ते इथं आपल्याला आले होते. तर कर्मचाऱ्याच्या स्वागतासाठी किंवा कर्मचाऱ्याच्या पुस्तकाच्या विमोचनासाठी रिटायर झाल्यावर सेवेत असताना अनेक जण जातात. आपण आमदार असताना अनेक जण आपल्याकडे येतील, पण आमदार नसताना आपल्याकडे येणारी जी पावती असते ती कामाची पावती असते. आज रिटायर झाल्यावर एवढी उपस्थिती जी आहे यांच्या कामाची पावती आहे. मग ते सामाजिक दृष्ट्या असू द्या, त्या सेवेत सर्व्हिस करताना कामाच्या दृष्टिकोन असू द्या, अनेक प्रकारचे. कारण की 81 वर्षाच्या कार्यकाळात 81 वर्षाचा कार्यकाळ जो चांगल्या पद्धतीने जो जगते. 81 वर्षाची परिस्थिती मला वाटतं की आपण 81 वर्ष पुढे वाचू म्हणून. 81 वर्ष निरोगी राहणं आणि असं स्वस्थ राहणं हे प्रामाणिकपणाची पावती आहे. कारण की जो प्रामाणिकपणे नेहमी निस्वार्थी सेवा करते, कधी चुकीचं काम करत नाही. कारण चुकीचे काम करणारा संध्याकाळी झोपत नाही आणि संध्याकाळी झोपलं नाही की त्याला बिमाऱ्या चालू होते, शुगर चालू होते, बीपी चालू होते.
ज्यानं पूर्ण आपल्या सर्व्हिसमध्ये चुकीचं काम केलं आणि काम चांगलं केलं ते 81 वर्षाची ही पावती आहे. म्हणून अशा कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं, मला बोलावलं, जो मान सन्मान दिला त्याबद्दल सर्व आयोजकाचे मी मनापासून आभार मानतो. मला काही जास्त बोलता येत नाही, अमोल इकडे जबाबदारी द्यायला आम्ही बोलले ते योग्य पद्धतीनं सगळ्या पद्धतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं ते विषय मांडतील वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे. कारण की आमच्या इकडे वेगळी जबाबदारी आहे, त्याच्या इकडे वेगळी जबाबदारी आहे. म्हणून या ठिकाणी मला येण्यासाठी उशीर झाला, कारण की बाळापूरला विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवला होता, त्याच्यामुळे इथे येण्यासाठी उशीर झाल्यामुळे सर्व लोकांचे मी मनापासून हृदयापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुनश्च मला इथं आमंत्रित केल्यामुळे मी सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापूसाहेब. मित्रांनो, निश्चितपणे सांगावंसं वाटते, बापू सहजतेने बोलून गेले. या ठिकाणी जमलेला हा जनसमुदाय 18 700 श्लोक आणि 9000 ओव्या लिहून पूर्ण झाले. अमोदाला 18 700 श्लोक आणि 9000 ओव्या लिहून पूर्ण झाल्यानंतर माऊलींना सुचलं की यामध्ये काहीतरी आणखीन असावं, म्हणून माऊलींनी देण्यासाठी हाती पसायदान घेतलं. आणि पसायदानामध्ये ती एक ओवी आहे राऊत साहेब की चंद्रमेजालांछन मार्तंड जे तापर्ण ते सर्वदाही सदा सज्जन सोयरे होतो. हे विधात्या, हे जगन्नियंत्या परमात्मा, मला अस्थिमित्र दे, असते सगळे सोयरे दे, अस्त रंगोते, जे चंद्रासारखं असेल पण निष्कलंक असेल, जे सूर्य असतील पण तापहीन असतील. या ठिकाणी जन्मला सर्व हा जनसमुदाय माऊलींच्या कदाचित त्या ओवींचा या ठिकाणी आपल्याला भरभरून आपल्याला तो प्रतिसाद देतो आहे की जमलेला जनसमुदाय हा कुठल्या स्वार्थी भावनेने जमलेला नाही. सेवानिवृत्त झालेले नाहीत तहसीलदार आदरणीय गुलाबरावजी, ज्यांचा तो प्रेम, त्यांची ते आपुलकी यामुळे ते जमलेले आहे. आणि बरोबर यानंतर आपण मनोर व्यक्त करायला ज्या वक्त्याला मी आता समोर बोलावणार आहे, तत्पूर्वी मला वाटतं त्या वक्त्याला थोडं पेटून दिलेलं बरं आहे. आदरणीय बापू सहज बोलले की हे काम मी आता दुसऱ्या वक्त्याकडे दिलेलं आहे. त्यांना पेटवताना मी राऊत साहेब असं म्हणेल की काल परवा मी घर बांधलं माझ्या मनासारखं, काल परवाच मी एक घर बांधलं माझ्या मनासारखं, परंतु माझ्या घरामध्ये येऊन एका पक्षाने घरट केलं त्याच्या मनासारखं. मी म्हटलं अरे वा रे वा, काही कुठला परवाना नाही, महानगरपालिकेची परमिशन नाही, कुठला सातबारा नाही, टिपण उदारा नाही, आणि माझ्या घरामध्ये येऊन तो घर करतोय. तो पक्षी मला सहजतेने म्हणाला, गुरुजी तुमचं घर सिमेंट कॉन्क्रीटचं, परंतु माझं घर काळ्या मोळ्या मातींचं, काळ्या मोळ्यांचं, सर्व काळ्यांचं. पण एक लक्षात ठेवा गुरुजी, घरात जर प्रेम नसेल, आपुलकी नसेल, जिव्हाळा नसेल, तर सिमेंट मातींचं घर देखील काळी मोलाचं ठरतं. आतापर्यंत बापू मला असं वाटत होतं की माझ्यामुळे या पक्षाचं घट्ट झालं, परंतु त्याच्या एका वाक्यानं माझ्या हृदयाचं, माझ्या आत्म्याचं आणि माझ्या मेंदूचं प्लॅस्टर मात्र पक्क झालं. आता जेव्हा जेव्हा तो पक्षी घरट्यांमध्ये क्लिबलाट करतो, तेव्हा त्याचा तो क्लिबलाट मला माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या वोगांसारख्या वाटतात. आणि जेव्हा त्याचं सर्व कुटुंब माझ्या घरामध्ये शांततेने बसलेलं असतं, तेव्हा मला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि माऊली ज्ञानेश्वरांचं दर्शन होतं. कारण शिकवलं त्या पक्षानं मला, बापू शिकवलं त्या पक्षाने मला, एका घराची 2 वरून करून राहण्यापेक्षा एकाच घरात राहायचं आणि एकमेकांच्या हृदयामध्ये जागा करून जगायचं, हृदयामध्ये जागा करून जगायचं. यानंतर कोणतं मला व्यक्त करायला ज्यांना आमदार म्हणण्यापेक्षा प्रखर वक्ते मी म्हणणार आहोत, आदरणीय अमोलदादा मिटकरी. एक लोकप्रिय आमदारापेक्षा लोकप्रिय वक्ता कसा असावा, आदरणीय अमोलदादा मिटकरी. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, या सर्व महामानवांच्या स्मृतीस प्रथमतः विनम्र अभिवादन. आज आदरणीय गुलाबरावजी देशमुख काका यांच्या सहस्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं आणि कोरोनाच्या काळात माझ्या माहितीप्रमाणे भिका ह्या पुस्तकाचं लिखाण जे झालं, त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं 1945 ते 2025 हा जो प्रवास आपण रांगोळीच्या माध्यमातून पाहिला, असा वयवर्ष 81व्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेले विधान परिषदेतील माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष
मान्य आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक साहेब, ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य नितीन बापू देशमुख, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा हे अजय अतुल्य जे गीत गाऊन आपल्या सर्वांपर्यंत मैत्रीची संकल्पना रुजवली, असं महाराष्ट्राचं वैभव आणि आपल्या अकोल्याचे भूमिपुत्र कवी आणि माझे सहकारी आनंद राऊतजी, ज्येष्ठ समाजसेवक ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित केलं ते गजाननरावजी हरणे, आणि कॉग्निजंट ऑपरेटर अकॅडमीचे ज्यावेळेस आम्ही अकॅडमी काढली होती त्यावेळेस आमचे विद्यार्थी, मी त्यांना म्हणेन, पण या पुस्तकाची संकल्पना ज्यांची आहे ते किरण ग्रामीण विकास संस्थेचे डॉक्टर कृष्णकांत वक्तेजी, त्याचप्रमाणे देशमुख परिवार, आमच्या गुलाबराव काकांना चाहणारा सर्व त्यांचा मित्र समुदाय, मित्र परिवार आणि परिवाराच्या पलीकडे जपलेली त्यांची नाती, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय, समोर बसलेल्या सर्व महानुभावांनी, आज जागतिक पितृ दिवस आहे, फादर्स डे. ज्याला वडील असतात तो माणूस ममताताई खूप भाग्यवान असतो. देशमुख परिवार आज भाग्यवान आहे की गुलाबराव काकांचा 81वा जन्मदिवस 81वा जन्मदिवस, सहस्त्र चंद्र दर्शन. म्हणजे आज त्यांनी किती चंद्र पाहिले तर एका महिन्यात 2 पौर्णिमा येतात आणि 81 वर्ष त्यांनी पौर्णिमा पाहिल्या, म्हणजे गुणाकार केला तर 1944 पौर्णिमा त्यांनी आपल्या जीवनात पाहिल्या. आणि आत्ताच्या काळात 81 वर्ष जगणं भैवान साहेब, तुम्ही तर 90च्या पुढे आहे. ही पिढी आता शेवटची पिढी असेल, याच्यानंतर 60च्या वर नितीन भाऊ काही पिढी जगेल असं वाटत नाही. आणि मरण आता फार स्वस्त झालं. परवाची अहमदाबादची तुम्ही घटना बघा, अहमदाबाद विमान 250 लोक जर उडताना आणि ज्यांच्या हॉस्टेलवर ते पडलं तिथे काही लोक गेली. आज दुपारी केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरमध्ये 63 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी मी आता पाहिली. आता मावळमध्ये पूल कोसळला, त्यामध्ये 4 लोक वाहून गेली. म्हणजे जीवन आता हे छोटं क्षणभंगूर होत असताना जेवढे क्षण आनंदाचे जगता येतील तेवढं जगण्याचा आणि त्यातून यशस्वीपणे पुढे जाण्याची ही जी पिढी आहे, म्हणजे 81व्या वर्षी नायब तहसीलदारांपासून इथपर्यंतचा प्रवास हा काही सोपा नाही. मी असेल किंवा आनंदराव राऊत असतील, मग आम्ही गोष्ट चर्चा करत होतो, म्हटलं कृष्णकांत वक्ते कुठे आहेत, आम्हाला तुमच्याबद्दल फार ईर्ष्या निर्माण झालेली आहे. त्याचं कारण मलाही वाटत होतं की आपल्या वडिलाला कधीतरी विमानात बसवावं, खरंच वाटत होतं. मलाही वाटत होतं की कधीतरी बाबाला घेऊन एखाद्या मुंबईसारख्या शहरात आपण त्यांना मुंबईसारखं शहर दाखवावं. पण आम्ही दुर्दैवी आणि अभागी आहोत की आमच्या जीवनातून बाप नावाचा एक आधार आमच्या जीवनातून गेला. मी तर फार स्वतःला करंट समजतो. नितीन भाऊ, कालचा प्रसंग तर असा होता, 2000 साली वीज बिल थोडीफार माफ झाली होती आणि मातृभूमी पेपरमध्ये अजितदादा ऊर्जा मंत्री असल्याचा फोटो होता आणि वीज बिल माफ झाला याचा आनंद होता. आणि आमच्या बाजूला एक मारवाडी समाजाचे सद्गृहस्थ राहायचे, त्यांच्या घरी तो पेपर मी वाचला आणि त्यांना सांगितलं की जयंत पाटील साहेब ग्रामविकास मंत्री आहेत, पवार साहेब मुख्यमंत्री होते, वीज बिल माफ झाले असं ते उदाहरण होतं 2000 मधलं माझ्या माहितीप्रमाणे. आणि काल असा प्रसंग होता की त्यावेळेस आम्ही आनंदी होतो की ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिल माफी केली, वीज बिल अजितदादांनी माफ केलं होतं. काल दुसऱ्याकडे शेण काढणारे, मोलमजुरी करणारे, मारवाडी समाजाच्या घरी शेण काढत मोलमजुरी करणाऱ्या वडिलांच्या फोटो समोर तेच राज्याचे उपमुख्यमंत्री काल भातावर पिठलं खात होते. त्या फोटोकडे मी भावाच्या पाहत होतो की आज वडील जिवंत असते तर त्यांना खरा आनंद झाला असता की 20 वर्षा पहिला हा प्रसंग असा परिवर्तित करता आला. याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही. ते आपल्या वडिलांची पुण्यही आहे. माझ्या वडिलाची वेळासी का देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा, असं ते तुकाराम महाराजांनी म्हटलं. तर हे असे अनेक प्रसंग आहेत. आज कृष्णकांत वक्ते यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं. भिकार ही काही सामान्य पुस्तक नाही की पुस्तक असावं आणि वाचावं, पण एका सामान्य माणसाची असामान्य गोष्ट ती कशा पद्धतीने शब्दबद्ध केली ते आता पुस्तकाचे प्रास्ताविक आणि 1-2
लेखकांचं मनोबल जरी वाचलं तरी शीताहून भाताची परीक्षा आपल्या ती लक्षात येते. आणि 81व्या वर्षी अगदी नातवंड, मुलं, सुना आणि एकत्र कुटुंब पद्धती. दुर्दैवानं एकत्र कुटुंब पद्धतीच राहिली नाही. मुलांना काका काकू माहीत नाही, आत्या मावशी माहीत नाही. मुलांना पूर्वी तरी समजा चुलत बहीण माहीत असायची, आतो बहीण माहीत असायची, सगळं माहीत असायचं. आता एका घरात 4 मोबाईल आणि 4ही लोक अबोल झालेले. वडिलांचं मुलीकडे लक्ष नाही, मुलीचं आईकडे लक्ष नाही, आईचं मुलाकडे लक्ष नाही. आणि याच्यामुळे काय झालं की संयुक्त कुटुंब पद्धती विभक्त झाली. आणि अशा 2025च्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा हा संपूर्ण परिवार एकत्र ठेवणं आणि नातवंडाचे सुख पाहणं, मला असं वाटतं धनुभाऊ हे फार कमी लोकांच्या आयुष्यात असतं. आज सर्व देशमुख परिवाराच्या आयुष्यातला हा फार मोठा योग आहे. आम्ही खरंच अभागी आहोत. आज फादर्स डे आम्हाला तर शुभेच्छा देता नाही, वडिलांची आठवण आजही येते. 6-7 वर्ष वडील जाऊन झाले, पण ती आठवण येते की कोणीतरी बाप हा असा पाठीराखा असतो, तो एका मुलीच्याही पाठीराखा असतो. आणि बापाला जितका आनंद होत असतो मुलीच्या कर्तृत्वाचा, तेवढा जगात कोणालाही होत नसतो. हा बाप सर्वश्रेष्ठ आहे. याला किती दिलं किंवा त्याला किती दिलं, प्राणवायू कधीच आपली पाठवत नसतो बिल. काळीच फाटलं तरी जखम हसते आपोआप. ज्याला रडता येत नाही त्याचं नाव बाप. बाप इज ग्रेट मॅन, सर्वात ग्रेट. तो कधी कशाची काळजी करत नाही. तो भलेही हे सांगून देईल की बाबा मार्केटमध्ये एखाद्या मुलीने विचारलं की आता हे खेळणं घ्यायचं आहे, महाग आहे. पण काही मुली समजदार असतात की बाबा महाग आहे नंतर घ्या. पण बाप काही करत स्वतःला दुसऱ्या पुढे गहाण ठेवत. पण मुलाचा हट्ट तो पुरवत असतो. शेणाचे हात पेनाला लावणारा आपला बाप तो किती ग्रेट आहे. आणि आज ही पुस्तक मला वाटत होतं की आता जिवंत असताना विमान प्रवास करून आणावा, जिवंत असताना कुठंतरी फिरवावं असं नेहमी मला वाटायचं. पण दुर्दैव आहे, पण आपण अनंताभाऊ काही खचून जात नाही. आपण परत पुस्तकाच्या रूपाने सुद्धा आज मी प्रेरणा घेतो की भिका पुस्तक आज प्रकाशित झालं. मी सुद्धा माझा कष्टकरी बाप असं पुस्तक मी लिहिणार आणि माझ्या वडिलांचे कष्ट त्यामध्ये मी शब्दबद्ध करणार. सामान्य कुटुंबात केव्हा आम्ही गोरगरीब मोलमजुरी करणारे, मी असं नितीन भाऊ असं काही आम्ही फार श्रीमंताच्या घरी जन्माला आलेली माणसं नाही आहे. पण आम्ही आमचं कर्तृत्व करत, आम्ही आमचे कष्ट करत, जे काही आपल्याला जमते, जितकं काही आपल्याला करता येतं, जितकं चांगलं करता येतं ते करत करत जायचं पुढं. बापाच्या नावाला कलंक लागणार नाही याची काळजी घ्यायची, हे सातत्यानं आम्ही करतो. आज मी पत्रिका मला गजानन भाऊ हंदेंनी पाठवली. फोन केला, साहेब म्हणे तुम्ही रविवार आहे 15 तारीख आहे, तुम्ही उपस्थित राहाल का? म्हटलं कार्यक्रम कशाचा आहे? कार्यक्रम म्हणा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आहे. आता शब्द एवढा किचकट आहे हा, सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा हा फार किचकट शब्द आहे. पण त्याचा अर्थ असा होता की ज्या माणसांनी आपल्या आयुष्यात हजारो पौर्णिमा पाहिल्या त्या माणसाच्या आयुष्याच्या उत्तरार्धात कुटुंबाचं काय देणं लागतं. म्हणून कुटुंब साजरा करणारा एक कौटुंबिक सोहळा आहे. आणि पुस्तकाचं प्रकाशन आहे, स्वतःचं आत्मचरित्रपट त्यामध्ये त्यांचं आहे. आणि त्या पुस्तक प्रकाशनाला तुम्ही यावं म्हणून मला कार्यक्रम आवर्जून पाहायचा होता की वृक्षाचं सुद्धा संगोपन या निमित्तानं. वड असेल किंवा पिंपळ असेल हे ऑक्सिजन देणारे वृक्ष आहेत. याच्यातही लोकांनी अंधश्रद्धा पसरवल्या. वडावर भूत असते, पिंपळावर भूत असते, त्याचे पाय उलटे असतात. जसं लोक असं अंधश्रद्धा करतात, पण ऑक्सिजन देणारी झाडं तीच आहे. आणि वड मला घरासमोर म्हणून तीच कोसाची जागा घेतली आपण आणि तिथंच घर बांधलं. अंधश्रद्धा जर माणसाच्या मनात नसली तर भुईबाळ साहेब आज तुम्ही 90 क्रॉस केलं. अंधश्रद्धेवर प्रहार करणारे ते आधुनिक गाडगे बाबा तर आपल्या समोर बसलेले आहेत. ही पिढी परत दिसणार नाही. संशय शिवणारी म्हातारी आता परत दिसणार नाही. तो टोप्या घालणारी पिढी परत दिसणार नाही. कंच्या खेळणारी लोक होती, टायर फिरवणारी लोक होती. त्याच्यानंतर एकामेकाच्या घरी सुख दुःख पापड लागताना आम्ही पाहिल्या पाया की बाजूची काकू याची, मावशी याची पापड लागताना सुख दुःख वाटलं जायचं, रुखवंत लग्नाचं बनवलं जायचं. रमेश काका, हे सगळं काळ आता हा कालबाह्य झालाय. आता फक्त आणि फक्त माणसं मिळली तरी तेवढ्या गोष्टी श्रद्धांजली असते. पण जीवन कसं जगायचं त्या अहमदाबादच्या घटनेवरून समजा. रुपानी नावाचे माजी मुख्यमंत्री होते. 2 महिन्यापूर्वी लंडनला
मिसेसला घेऊन गेले. तिथं त्यांचं ऑपरेशन झालं आणि 2 महिन्यानंतर डॉक्टरने सांगितलं ते 2 महिने बेड रेस्ट इथेच द्या. आणि त्या मिसेसला ते घ्यायला चालले होते विजय रुपाणीजी. आणि मिसेस तिथे ठणठणी, पण इकडून जाताना आज तो DNA सगळा त्यांचं ते म्हणजे मिळालं DNA त्यांचा. आणि आज त्यांची डेड बॉडी सापडली. म्हणजे पत्नीला आणायला जाताना सुद्धा पती नसावा असं एक क्षणभंगूर जीवन आहे. विस्फटलेलं आहे सगळं, घरटी विस्कटलेली आहे. माणसं माणसाशी वैराप्रमाणे वागतात. काही चांगली आहे त्याबद्दल दुमत नाही, पण प्रत्येकाला काही ना काही अहंकार आहे. कायचा अहंकार आहे तुला? पैशाचा अहंकार आहे, जातीचा घमंड आहे, कायचा कलेचाही अहंकार, कलेचा अहंकार असतो. अरे कलाकार हा कलाकार असतो. राजर्षी शाहू महाराज यांनी कलावंत घडवले. अल्लादिया खान साहेबांपासून अगदी श्रीपाद अमृत राजहंसापर्यंत म्हणजे बालगंधर्वांपर्यंत, पण त्याचा घमंड नाही केला. कलाकार घडवणारी फॅक्टरी होती. कलेचा अभिमान तर नसलाच पाहिजे. प्रत्येक म्हणजे मी फार शहाणा आहे असं नाही सांगत, पण हे गोष्ट लक्षात घ्या. मग नितीन देशमुख साहेब बोलताना म्हणाले की ही तुमची कार्याची पोचपावती आहे, 100% आहे. रिटायर्ड झाल्यानंतर किंवा एखादा आमदार माजी आमदार झाल्याबरोबर आमदारही करत नाही. मी अनेक माजी आमदार वाचून ते तर शापित जीवनच झालं. तर माजी आमदार होणं म्हणजे शापित जीवन जर नाही. विद्यमान आमदार असला तर त्याला रिस्पेक्ट, तो सत्यातला असला तर जरा जास्त रिस्पेक्ट. पण एक सांगतो तुम्हाला की आमदार रिटायर झाल्यानंतरही त्याच्या वाढदिवसाला कोणी येत नाही, पण 81व्या वाढदिवसाला घरदार तर आहे, रक्तातली आहे, पण रक्ताच्या पलीकडची लोक मला इथे दिसून राहिले, ज्यांच्या मनात असा आनंद असेल की आपल्या लेकरांना आपलं हे केलं पाहिजे. नंतर लोक आजकाल बापाला तुम्ही जेवण पाहा वृद्धाश्रमात, बापाच आहे सगळे वृद्धाश्रमात, चांगल्या चांगल्या घरचे आहे, माय वृद्धाश्रमात, बाप वृद्धाश्रमात, कुत्रे 4 व्हीलरमध्ये, कुत्रे बेडरूममध्ये. आणि जो बाप जो एका दाण्याचे 1000 दाणे पैदा करतो त्या बापाची मात्र अवहेलना आहे. पण अपवाद ठरले आमचे गुलाबराव देशमुख काका की हे याच्यापेक्षा दुसरं मला नाही वाटत जगात कोणता आनंदाचा क्षण असेल की नातवंड आहे, सुना आहे. त्या काकू असतील कुठं बसलेल्या, मी विचारलं ना काकूला कोण नाही घेतलं स्टेजवर. ते म्हणतात की नंतर एक कार्यक्रम आहे केक वगैरे काटण्याचा, ते तुम्ही गेल्यावर ते तिथे सगळे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपलं भाषण झालं आपल्याला जावं लागते. आम्ही गेल्यानंतर तुमचा कौटुंबिक सोहळा आहे, पण आम्ही कुटुंबातलीच लोक आहोत. आणि आमदारांकडे तिरस्काराच्या भावनेतून पाहत नका जाऊ. शेवटी आम्ही आमदार म्हणून नंतर येतो, पण आमदारही माणूस आहे ना शेवटी, त्याला काही भावना आहेत का नाही? अरे आमदार होणं सगळ्यात कठीण आहे, ते सगळंच कठीण आहे आमदाराचं होणं. म्हणजे एकतर घरादारावर काही लोक तुळशीपत्र ठेवलं, आम्हाला तुळशी वृंदावन ठेवलं की तुमच्या कविता सुरुवाच्या पहिले जातो आम्ही, तुम्ही जसा शब्दाचे फटकार आहे. आमदार असो खासदार असो शेवटी जनप्रतिनिधी असतो, त्यालाही भावना असतात, त्यालाही मुलीचं शिक्षण पाहावं लागतं, मुलाचं शिक्षण पाहावं लागतं, मुलं मुली घर दार परिवार. जर असं चुकलं तरी बातमी पाणीपुरी खायला तुम्ही त्याचाही फोटो काढतात. पाणीपुरी घालून तुम्ही पाणीपुरी खाऊन राहिले, अरे जगून घ्या ना मला थोडंसं जर जीवन आहे. आता मला वाटतं समजा की चला चौपाटीवर पाणीपुरी खायची, पण खाली उतरलं का शेतात म्हणते साहेब तुम्ही चक्क पाणीपुरी खाऊन राहिले, खाऊ नाही. आईस्क्रीम खायला साहेब तुमच्या आईस्क्रीम खाऊन आले. माणसाचं जीवन हे एकदाच आहे, परत गद्या घोड्याच्या रूपात तो काही येत नसते. भगवान बुद्धानं सांगितलेला हा एकच जन्म आहे आणि माणूस आला जगला मेला, पलीकडे त्याचा पुनर्जन्म नाही. जे पुनर्जन्म सांगतात की 1 नंबरचे बदमाश आहे. पुनर्जन्म विनर्जन्म काही नसतो, आहे त्या जन्मातच सार्थक करून जा. तुका म्हणे ज्याचा अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. ज्याला अहंकार नसला तो देव. पण प्रत्येकामध्ये काही ना काही अहंकार असतेच. कोणाला कलेचा अहंकार, कोणाला तबला वाजवायचा अहंकार, कोणाला पेटी वाजवायचा अहंकार, कोणाला गाण्याचा अहंकार, कोणाला पैशाचा अहंकार, कोणाला सोयऱ्या घालायचा अहंकार, कोणाला कसला अहंकार. प्रत्येकाचा असते तो एक रोग असतेच प्रत्येकाला. पण आजचा कार्यक्रम तो बोलण्याचा नाही. नितीन भाऊ म्हणाले की अमोल भाऊ बोलत हो, अमोल बोलत. तर मी बोलतो, मैं इसलिए जिंदा हूँ क्योंकि मैं बोल रहा हूँ. मुझे पता है गूंग का कोई इतिहास नहीं लिख सकता. आपण बोलत राहायचं. आपण काय देऊ शकतो? आपण हेच देऊ शकतो, सांगत राहायचं. पुढे चुकलं चुकीचं असेल चुकीचं सांगायचं, खरं असेल स्पष्ट बोलायचं. जे चूक आहे ते चूक आहे, पण आपण बोलत राहिलं पाहिजे. आपण कशाची पर्वा न करता मी माझं काम करत असतो. काल एक जण
नाईक साहेब मला एका कार्यक्रमाच्या स्टेजवर भेटला आणि त्याच्याशी बोलता बोलता तेच मला सांगितलं की हा काहीतरी फुटारे धंदे करून राहिला होता आमच्याबद्दल. मग म्हटला काय उत्तर काय द्यावं. मग मी माईक घेतला, माईक मधून बोललो, जरा संभल के किया करो हमारी शिकायतें दुनिया से गालिब, तुम जिसको जाकर बताते हो वो हमें आकर बताते हैं. झाला थंडा जे करायचं असेल ते. आज वक्ते परिवारात गुलाबराव काकांच्या 81व्या वाढदिवसाच्या निमित्तानं भिका या पुस्तकाचं विमोचन झालं. या पुस्तकाची प्रेरणा घेऊन कृष्णकांत भाऊ, मी सुद्धा आपल्याला पत्र लिहून या पुस्तकाचे जे शब्दरचना आहे किंवा जे लिहिले तुम्ही काय ओतलंय साहेबांनी, तुम्ही प्रकाशन केलं. तुमच्यासारखे मुलं म्हणजे आई वडिलाला शेवटी 33 कोटी देवात, मी जास्त देव करत नाही, पण सर्वात श्रेष्ठ तर माय बापाच आहे ना. तू का म्हणजे माय बाप आहे. तुम्ही किती केली देवाची पूजा करा, पहिला मान गणपतीचा आहे, पण गणपतीला का पुस्तक, कारण त्याने माय बापाला चक्कर मारला होता. बरोबर असंच ना, माय बापाला चक्कर मारला म्हणून गणपतीचा मान पहिला, पण आई वडिलाला सर्वश्रेष्ठ मानणारा जगात किती संकट येऊ द्या, पण जो बापावर प्रेम करते त्याच्यात किती संकट आली तर तो अपयशी होत नाही, हे मात्र या निमित्तानं होतं. आणि एक माझ्यानंतर ते मित्र वर्गामध्ये गारव्यासारखा अनंतभाऊ सांगतीलच. त्याने म्हटलं नाही जास्त मित्रावर कविता लिहू नका, आता मित्राचा काळ तुमचा सरला. आता ते म्हटलं थोडा आता आधी प्रपंच करावा, नाही काय नामदेवाने सांगितलं त्या पद्धतीनं. पण एक कविता मात्र बापावर सर्व आपण युट्यूबवर ऐकता तेवढी युट्यूब म्हणतो आणि जास्त काय न बोलता माझं भाषण थांबवतो. हे मुलींना ज्यांना वडील नाही पण ज्यांनी खूप कर्तृत्व गाजवलंय त्या मुलींना स्पर्श करून जाणारी ही कविता आहे. बाप स्वाभिमानी बाणा, ऐकतेस तू? बाप कण खर कणा, त्याच्या लाजण्यात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा. बाप म्हणजे जणू की एक झाडच अबोली, बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त माऊली. बाप हा बाप आहे, बापाची बरोबरी जगात कोणी करू शकत नाही. ज्यांना बाप आहे आणि जे बापाचं महत्व समजतात अशा देशमुख परिवाराच्या चरणी मी मनापासून नतमस्तक होतो. आणि आज परत एकदा तुम्ही आमच्या जीवनात हरवलेला बाप, जो बाप श्रीमंत लेकीच्या घरी गेल्यानंतर सुद्धा त्या श्रीमंतीचं वैभव पाहून फक्त आज सुखावत असतो, तो कधी तिथे अट्टहास करत नाही. पण घरी आल्यावर मात्र शेजाऱ्याला सांगतो आपली बाई लय सुखी पडली, तिच्या हाताखाली 2 माणसं आहेत, तिला कुठलाच त्रास नाही. हे जो सुखावतो तो बाप असतो. परत एकदा म्हणतो याला किती दिलं किंवा त्याला किती दिलं, प्राणवायू कधीच आपली पाठवत नाही दिलं. काळीस फाटलं तरी जखम असते आपोआप, ज्याला रडता येत नाही त्याचं नाव बाप. बाप इज ग्रेट मॅन. मी सुद्धा आपल्याला विनंती करतो की मी वडिलांच्या 6व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एक पुस्तक लिहेन. त्यावेळेस कृष्णकांत भाऊ सर्व पाहुणे जे जे बापावर प्रेम करतात, लोकांचं मायावर लय प्रेम असतं, खूप प्रेम करणारे, मायावर प्रेम करणारे खूप आहे. याचा अर्थ मायासोबत दुश्मनी करा असं नाही, पण बापावर प्रेम करणारा सुद्धा एक वर्ग आहे की ज्याला बाप किती की तुम्ही बाप केल्यावर आमदार व्हा का खासदार व्हा, तुमच्या त्या आमदाराकडे काही किंमत नाही राहत. आज असते बाप जिवंत असतं तर स्वाभिमानानं म्हटलं असतं की ज्याच्याकडे शेत काढलं साहेब हे लोक वेटिंगवर राहिले. मला सोपं नाही. ज्याच्याकडे शेत काढलं ते लोक वेटिंगवर म्हणते की आम्हाला भेट द्यायची आमदार साहेबाची.
पण मला ते दिवस आठवतात की लय गांजून घेतलं होतं गड्या बापाले, लय गांजून घेतलं होतं की शेणाचा पोटा उसत. एका लग्नात तर असं होतं, पहिल्या पंक्तीत बसले होते बाबा, पण उठवलं होतं का की आंदण नेलं होतं एक भरणं लहानसं. म्हटलं की बाबा म्हणजे पहिल्या पंक्तीत बसणारा पाहुणा VIP असते ना. आता लग्नात ह्या पडदा मोडून टाकला आता की लग्नात एखाद्या आलेले पाहुणे हे सन्माननीय, हे प्रतिष्ठित, आणि मग समोर बसणारे काय प्रतिष्ठित असतात ते सगळे आपण सांगितलं. पण गुण भरणं नेलं म्हणून बापाची लायकी काढणारा मामा ज्यावेळेस वेटिंगवर पाहिला आणि मग म्हणे हा आमचा भासावय आमदार झाला, मग त्याने एका कोपऱ्यात हात धरून नेलं. मी म्हटलं तो साहेब त्याच्या बापाने पहिल्या पंक्तीतून उठवलं होतं, तो बदला तर घेऊन दाखवलाच. कारण बापाच्या अपमानाचा बदला ज्या अवल्यातला घेता येतो तेच खरी अवल्यात म्हणण्याच्या लायकीचे असतात, नाहीतर आपल्या जिंदगावर खूप आहे. म्हणून आज या सोहळ्याच्या निमित्तानं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका सामान्य सदस्याला आपण कृष्णकांतजी, विशेषतः गजानन भाऊ, आपलंही मला काही जुनीच दिसते चळवळ, म्हणजे अण्णा हजारे साहेबांचा फोटो दिसते, निर्मूलन समितीमध्ये पण होते. गजानन भाऊनी मला विनंती केली एका चांगल्या कार्यक्रमात आज मला उपस्थित राहता आलं, आणि अगदी कार्यक्रमात चार असं लोक कंटाळलेले आहेत, कोणी चांगला घेऊन आलं, कोणी याला बसलेला आहे, असा 4 माय. प्रत्येकानं एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा, कुठेही नाही गेलं चालू. बद्रीनाथ, केदारनाथ, काशी, अयोध्या, पंढरपूर कुठंच नका जाऊ, पण घरात जर बाप असेल तर त्याच्या पायापाशी तुमचं सर्व तीर्थ आहे, आईच्या चरणाशी तुमचं तीर्थ आहे. आणि ते गेल्यानंतर म्हणजे जिंदा बाप को रोटी न देवे और मरे बाप पछतायो और मुठ भर चावल घर पे फेका कौवा बाप बनायो. मेल्यानंतर कावळ्याला बाप म्हणण्यात काही अर्थ नाही. जिवंत असणाऱ्या वाघासारख्या बापाची सेवा करा, हेच आजच्या या आत्मचरित्रातून आज शिकायचं आहे. मी सर्वांचं मनापासून आभार मानतो, ज्यांनी आज पत्रकार बांधवांनी चांगली प्रसिद्धी या कार्यक्रमाला दिली त्याबद्दल त्यांचे आभार. परत एकदा देशमुख परिवाराचा आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.